एक दगडासारखं मन आहे आमचं, दगडासारखं. कोणी विचार नाही करत मनाचा. माणसाचा जन्म लय कठीण आहे राजा. एकाच जन्मात लय जबाबदाऱ्या पार पाडा लागते. कधी गरिबी सतावते तर कधी संकट सतावते. स्वतःच्या इच्छा आकांक्षा मनातच साठवून ठेवा लागते. जगा लागते आपल्या परिवारासाठी. भूक तर लय लागली. पाहतो आता येणं काही बनवलं काय तर. चला बाबा घरी. आज तर लय थकला माणूस काम करू. अरे बापा. चला. घरात काहीच किराणा नाही. कुठून चहा करू? साखर नाही, पत्ती नाही. काय नशीब आहे रे बाबा माय. नवरा दिवसभर कामाला जाते उन्हात आणत. हे फाटके कपडे घालते. हे सगळं मी कोणासाठी करू आलो? तुझ्यासाठी करू आलो ना सीमा. कमा लेकरायले तू पाहिशील, तुझे जिंदगानी चांगली करशील. आज मली ते टोमणे ऐकून घ्यावं लागते. खरंच माणसाचा जन्म लय बेकार आहे बाबा. कोणी समजू नाही शकत माणसाने. एक दगडासारखं मन आहे आमचं, दगडासारखं. कोणी विचार नाही करत मनाचा. असं वाटलं का वावरातून आल्यावर चहा प्यायला देईन. बसून मी पण कामाला जाते. आपल्या संसाराला हातभार लागेल. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आपल्या मुलांचं फ्युचर होईल, आपलं घर होईल, बंगला होईल, गाडी होईल, सगळं होईल. तर का रडत मग? माहित आहे सीमा, त्या गरिबीत जन्म घेणं लय मोठा सराब आहे. कधी त्या झोपडी नाही पाहिली, गरिबी नाही पाहिली, गाव नाही पाहिलं. पण मा सारख्या आभाग्यासोबत लग्न करून काय नशीब आहे मायवालं. माई बायको म्हणते का मी कामाला जातो. अरे तू माया जिंदगानीवर एक नवरा म्हणून मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत. पण माहित आहे सीमा, हे दिवस आपले कधी ना कधी बदलून जाईल. फक्त तू मावर विश्वास ठेव. मी एवढं उन्हीत आणीत कामाला जातो ना, हे बघ काय कपडे फाटले. पण मला वाटत नाही का मी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले पाहिजे. काऊन का माझ्या डोळ्यासमोर हमेशा तुझ्या चेहरा राहते. एक बायको एका नवऱ्याची सावली बनून राहिली ना, तर मग त्या घराचं महालाती रूपांतर होते. आणि किती संकट आले तर ते संकट माणसाला काहीच वाटत नाही. तुम्ही काही काळजी नका करू. उद्यापासून एक आपण नवीन सुरुवात करू. उद्यापासून आपण आणि आपलं जीवन चांगलं करू. ठीक. थँक्यू सो मच सीमा.